हाफ डे कधी घेणार आहेस? ऍप्लिकेशन दिलं आहे. जय सर, दाभोळकर सरांचा फोन आला होता. ते म्हणाले की उद्या त्यांचं काहीही काम नाहीये, तुम्ही उद्या हाफ डे घेऊ शकता. जय सर, अहो असा चेहरा का पाडलाय? हा, जे पाहिजे होतं ते मिळालं ना. घ्या, उद्या हाफ डे घ्या, पण कुठलंही काम पेंडिंग ठेवू नका. ओके? काय रे जय, हाफ डे का? काही स्पेशल? पर्सनल काम आहे. अच्छा, पर्सनल म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे ना? आता तो म्हणतोय ना पर्सनल काम आहे, मग ऑफिशियली चर्चा कशाला करताय त्याची? काका काळजीने विचारलं मी फक्त. आपण ठीक आहे ना, काम करा, नाहीतर मग नवऱ्याने हाक मारीन. हाक मारायची गरज नाहीये. आहे, मी इथेच आहे. वाटलंच होतं मला. हाफ डे का, कशासाठी? यासाठी तुम्ही संमेलन भरवणार. नवरे अगदी बरोबर आहे तुमचं. तुमचं पण धाक हवा यांच्यावर, नाहीतर ही चर्चा अशीच चालू राहील. तुम्ही या चर्चासत्रात सहभागी होऊ नका कदम. काम करा, काम. चला. थँक गॉड, माझ्या सुट्टीचं मी डिरेक्ट सांगितलं. जर इथे कळलं असतं तर उगाच संशय आला असता. उद्या आपल्या घरी पूजा आहे म्हणून आज लवकर निघायचं म्हटलं, तर कुठली तरी फाईल घेऊन बसलास. कुठली तरी नाही आदिती, ती फाईल कंप्लीट करणं खूप महत्वाचं होतं. ती फाईल कंप्लीट करून दाभोळकरांच्या डेस्कवर ठेवून आलो बाबा. जे आजच ती पूर्ण करणं महत्वाचं होतं. खूप नशिबाने उद्याचा हाफ डे मिळाला. तुला मी मगाशी सांगितलं नाही, पण तुझे पप्पा मला म्हणजे मिस्टर दाभोळकर मला उद्या मीटिंगला पाठवणार होते. मग काय, मला जाता येणार नाही असं मी त्यांना सांगितलं स्पष्टपणे. आणि म्हणून मी ती फाईल कंप्लीट करून त्यांच्या डेस्कवर ठेवून आलो, नाहीतर ती फाईल राहिली आहे म्हणून उद्या परत बोलवून घेतलं असतं. नाही, तू सांगितलं स्पष्टपणे, पण उद्या आपल्या घरी पूजा आहे असं नाही ना सांगितलं? असं कसं सांगेन मी आदिती? म्हणजे मी बोलण्याच्या ओघात बोलून जाणार होतो, पण मी क्लिअरली असं काही त्यांना बोललो नाही. नशीब. हो, नशीब. आणि तसंही दाभोळकरांचा काही भरोसा नाही. जय, म्हणजे उद्या नेमके येऊन पूजेला बसायचे असे हालत. बरं चल आता पटपट, सकाळी तुलाच जाऊन सामान आणायचं दादरहून. हो, सगळं होणार आहे व्यवस्थित. जा आता पटकन, फ्रेश हो. जेवायला जायचंय, नाही तर काका सकाळसारखे वैतागतील. हो, जातोय.